नाशिक जिल्हा बँकेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना कर्मचाऱ्यांचे साकडे। नाशिक जिल्हा बँकेवर राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्तीची मागणी। नाशिक जिल्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी दत्तक घेतला होता। नाशिक जिल्हा बँक सध्या अडचणीत आहे। या बँकेची बँकिंग परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्हा सहकारी बँकेवर राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्ती केला आहे। हा एक वेगळा प्रयोग आहे। संस्थात्मक प्रशासक नियुक्त केल्याने बँकेला राज्य सहकारी बँकेकडून अर्थसहाय्य उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला। त्याचबरोबर बँकेचे तज्ज्ञ अधिकारी जिल्हा बँकेवर देखरेख करणार आहेत। मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकच्या जिल्हा बँकेत आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहेत। बँकेची 2200 कोटी रुपयांची थकबाकी आहे। या वसुलीसाठी प्रशासक आणि कर्मचारी विशेष प्रयत्न करीत आहेत, मात्र हे प्रयत्न पुरेसे नाहीत। त्याला राज्य शासनाने मदत करावी अशी विनंती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव आणि सचिव प्रदीप शेवाळे यांनी केली आहे। या संदर्भात जिल्हा बँकेचे कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। नागपूर जिल्हा बँकेबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचे या ज्येष्ठ मंडळींनी कौतुक केलं। या प्रयत्नामुळे बँक आर्थिक संकटातून बाहेर पडेल असा विश्वास व्यक्त केला। जिल्हा बँकेकडे 2200 कोटी रुपयांची थकबाकी आहे। या बँकेला 750 कोटी रुपयांची मदत आवश्यक आहे। या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांकडे यापूर्वी जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांसह काही लोकप्रतिनिधींची बैठक झाली होती। त्याबाबत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे सूचित करण्यात आलं होतं, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झाली नाही। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या जिल्हा बँकेवरही राज्य सहकारी बँकेचा संस्थात्मक प्रशासक नियुक्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। जिल्हा बँकेवर बँकिंग लायसन्स रद्द होण्याची टांगती तलवार आहे। अशा स्थितीत मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा बँकेला वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी विनंती यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन जिल्हा बँक कर्मचारी संघटनेला दिले। यावेळी आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।